हॅलो बँकिंग स्टुडंट्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल. माय नेम इज प्रसाद. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं प्रत्येकाचं स्वागत आहे. DA2 अकॅडमी फॉर बँकिंगच्या व्हिडिओ सिरीजमधला हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बँकिंगशी रिलेटेड जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल, बँकिंगशी रिलेटेड तुम्हाला स्टडी करायची असेल, तुम्ही जर इन फ्युचरमध्ये IBPS PO क्लार्कशी रिलेटेड अभ्यास करणार असाल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या पुस्तकीचा अभ्यास करायचा आहे, कोणते कोणते पुस्तक तुमच्याजवळ मस्ट असले पाहिजे. आता ऑल ओव्हर इंडियामध्ये जितकेही पब्लिकेशन्स आहेत किंवा जितकेही स्टुडंट्स बँकिंगची प्रिपरेशन्स करायला ते चाहे महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा कुठेही असू दे, तर प्रत्येकांजवळ हे प्रत्येक बुक्स जे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पाहतात ते दिसत आहेत आणि तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना हेच बुक रेफर करायचे. आता ह्या आजच्या व्हिडिओजमध्ये थोडंसं लेंदी व्हिडिओ होणार आहे, पण त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती बुक प्रीसाठी तुम्हाला कामाला येणार आहे, कोणती बुक मेन्ससाठी कामाला येणार आहे, कोणती बुक तुम्हाला ऑनलाईन मिळेल, कोणती बुक तुम्हाला डायरेक्टली बुक स्टोअरमध्ये जाऊन परचेस करावं लागेल, कोणत्या बुक्सचे PDF तुम्हाला अवेलेबल आहेत. बुक परचेस करण्याच्या अगोदर जर तुम्हाला PDF पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला मिळू शकतात. आणि मॅक्सिमम जे की मोस्ट ऑफ स्टुडंट्स इंटरेस्टेड असतात की प्राईस, प्रत्येक बुकची प्राईस किती आहे काय नाही ते सांगणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जे की तुम्ही माझ्या बाजूला मागच्या स्लाईडला पाहू शकता, इथं हे वर्ड पॉवर मेड इझी आहे. सो फर्स्ट स्टार्ट करत असताना मी इंग्लिशच्या बुक्सपासून तुम्हाला एक्सप्लेन करायला स्टार्ट करेन की इंग्लिश सब्जेक्टची प्रिपरेशन करत असताना तुम्हाला कोणते कोणते बुक्स रेफर करावं लागणार आहेत. आता मराठवाड्यातून किंवा महाराष्ट्रातून ऑल ओव्हर जितकेही माझ्या ओळखीचे स्टुडंट्स आहेत जे बँकिंगमध्ये आहेत किंवा जे बँकेची प्रिपरेशन्स करायला आहेत, त्यांना क्वांट सब्जेक्ट इझी जाते, जनरल अवेअरनेस, स्टॅटिक्स अवेअरनेस हे सगळे सब्जेक्ट इझी जातात भरपूर सारे. पण मेन प्रॉब्लेम होतं त्यांना इंग्लिशसोबत. तर इंग्लिशची प्रिपरेशन करत असताना कोणती कोणती बुक्स तुम्हाला रेफर करावं लागतात. आता इंग्लिशचा जो पेपर आहे तो 3 टप्प्यामध्ये येतो. सर्वात फर्स्ट ग्रामरमध्ये येतो, वकॅबलरी तुमची टेस्ट केली जाते आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन्स ह्या 3 स्टेजमध्ये इंग्लिशचा पेपर होता. तर ग्रामरसाठी कोणते बुक्स वापरायला पाहिजे आणि वकॅबसाठी कोणते बुक्स वापरायला पाहिजेत, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी कोणते कोणते बुक्स वापरायला पाहिजे ते आता पहिल्या 5 ते 6 मिनिटामध्ये सांगणार आहे. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जण असे आहेत की ज्यांना 12वी कॉमर्स नंतर CAला जायचं आहे, CSला जायचं आहे, CMAला जायचं, पण कुठं ना कुठं त्यांची इंग्लिश कच्ची आहे, कुठं ना कुठं प्रॉब्लेम येतं. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून मॅक्सिमम कॉलेजेसमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये किंवा जर ऑनलाईन व्हिडिओज वगैरे पाहताल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचा. पण न्यूजपेपर वाचत असताना पण काही काही वर्ड असे येतात की जिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, राईट. आणि मग हे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी तुम्हाला एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे वर्ल्ड पॉवर मेड इझी. आय डोंट नो तुम्हाला दिसत आहे की नाही, तरी पण मी तुम्हाला एक छोटंसं स्लाईड शोमध्ये शो करून दाखवेन. वर्ल्ड पॉवर मेड इझी पुस्तक आहे. हा पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. आता इन केस जर तुमची येणाऱ्या 8 महिन्यामध्ये, 9 महिन्यामध्ये किंवा अपकमिंग 6 महिन्यामध्ये बँकेची एक्झाम आहे तर हे पुस्तक तुमच्यासाठी कामाची नाही आहे. कारण इन फ्युचर आता जर तुम्ही 12वी कॉमर्स लेवलला आहात, त्याच्यानंतर BCom फर्स्ट इयर सेकंड इयरला जाणार किंवा जर BCom लेवलला असाल तुम्ही, BCom फर्स्ट इयर और सेकंड इयर, तर मग तुम्ही बुक रेफर करू शकता. आणि पूर्ण पुस्तक वाचायला तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा टाईम लागणार आहे. आणि ट्रॅव्हल फ्री बुक आहे. ट्रॅव्हल फ्री बुक म्हणजे काय की तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, एकदम लाईट वेट आहे. अराऊंड ह्या पुस्तकीचं जर आता वजन पाहायला गेलं तर जवळपास 100 ग्रामच्या आसपास हे वजन आहे याच्यामध्ये. आणि ह्या पुस्तकमध्ये पूर्ण तुमची वकॅबलरी सुधारलेलं जाते आणि जे पण इंग्लिश बोलत असताना जे काही इंग्लिश वर्ड आहेत जसं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला माहीत नसतं ते पूर्ण प्रोनाऊन्सिएशन हे बुक तुमची क्लिअर करते. करंट सिच्युएशनमध्ये मी माझ्या डिजिटल लॅबमध्ये आहे. थोडीशी तर लाईटचा इश्यू आहे, पण तुम्ही लाईटच्या इश्यूकडे फोकस न करता कंटेंटकडे फोकस करा. अदरवाईज मी तुम्हाला बुक्सचे जे फोटोज वगैरे शो करेन. आता ह्या बुकची जी प्राईस आहे, ही बुक जे पब्लिश केलेलं आहे ह्या बुकचं ओनर आहेत नॉर्मन लेविस, हे ऑथर आहे त्या बुकचे. आणि ह्यांनी ह्या बुकचे जे कॉपी राईट्स आहेत भरपूर साऱ्या पब्लिकेशन्सला विकलेले आहेत. जसं की आता माझ्याजवळ 2 पब्लिकेशनची पुस्तक आहे, एकच पुस्तक बट 2 पब्लिकेशन. आता हे एक पुण्याचं पब्लिकेशन आहे गोयल, आणि हे आय डोंट नो कुठलं पब्लिकेशन आहे, पेंग्विन बुक्स हा पब्लिकेशन आहे. तर दोघांनीही सेम कंटेंट अपलोड केलेला आहे. याच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की प्राइसिंग दोघांची डिफरन्स आहे. कागदाचे रेट्स वगैरे वाढल्यानंतर ते प्राइसिंग वगैरे वाढतात. ह्या पुस्तकाची प्राईस आहे 190 रुपये, 89 रुपये आणि 175 आहे. पण हे पुस्तक तुम्हाला आपल्या क्लास थ्रू जर ऑर्डर केला तर अराउंड तुम्हाला 150 रुपयाला पुस्तक डायरेक्ट तुमच्या घरी भेटेल. त्याच्यापेक्षा जास्त 1 रुपये लागणार नाहीत. जे काही डिलिव्हरी चार्जेस 10 ते 20 रुपये लागतात, कारण पोस्टानं 100 ग्राम जर वजन असेल आणि पोस्टानं बाय पोस्ट जर केलं तर 15 ते 20 रुपये आहेत, राईट. तर ही पुस्तक तुम्हाला घर बसल्या ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून कुठेही भेटू शकते. जसं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर्स वगैरे दिले आहेत त्याच्यावर मेसेज करायचे. हे झालं वकॅबलरीशी रिलेटेड और वर्ड्सशी रिलेटेड. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जे ग्रामर सेक्शन असते, ग्रामर सेक्शनसाठी मी तुम्हाला 2 पुस्तक सांगणार आहे जे की तुम्हाला त्याच्याकडे फॉलो करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट 2 पुस्तक आहेत
म्हणजे फर्स्ट बुक आहे जनरल इंग्लिश SP बक्षीची ही पुस्तक आहे आणि दोन्ही पण एकच पुस्तक आहेत, दोन्ही पण सेम बुक आहेत. फक्त एवढंच आहे की प्रिंटिंग मध्ये थोडंसं फरक आहे. ही जुनी प्रिंटिंग आहे, नवीन प्रिंटिंग आहे, बाकी कंटेंट एकदम सेम आहे, बाकी काहीच नाही आहे, बरोबर आहे. तर SP बक्षीची जे ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश आहे हे पण पुस्तक तुम्ही यूज करू शकता. हे कशासाठी आहे? फक्त आणि फक्त हे तुमचं इंग्लिशचं ग्रामर सुधारण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ग्रामर तुमचं सॉल्व केलं जाईल आणि याच्यामध्ये वाईस वगैरे टोटल A to Z इंग्लिशचं ग्रामर याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि ही पुस्तक कोणाकोणासाठी उपयोगी आहे हे याच्या बुकवर क्लिअर कट लिहिलेलं आहे. CDS, NDA, SSC, बँकिंग, HM, MCA, BEd एंट्रन्स एक्झाम अँड अदर एक्झाम, म्हणजे ऑल ओव्हर जेवढेही एक्झाम्स आहेत त्याच्याला प्रिफर करून ही पुस्तक तयार करण्यात आलेली आहे. तुम्हाला जेवढे पुस्तक तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पाहता हे प्रत्येक पुस्तक पूर्णचे पूर्ण पुस्तक वाचायची गरज नसते. काही मोजके टॉपिक्स असतात जे तुमच्या बँकिंगच्या सिलेबसमध्ये असतात, फक्त तेच टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आता मी जर सांगितलं SP बक्षीची ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश हे पुस्तक कव्हर करा, तर त्या पुस्तकामध्ये जवळपास 776 पेजेस आहेत. तर असं नाही की 776 पेजेस इम्पॉर्टंट आहेत. 150 पेजेस, 200 पेजेस, 400 पेजेस. आता ह्या पुस्तकमध्ये एकाच एक्झामला गृहीत धरून म्हणजे एकाच एक्झामला पर्टिक्युलरली कॅच करून पूर्ण ह्याच्यामध्ये लिहिलं नाही. ऑल ओव्हर जेवढे एक्झाम्स होतात त्यांना रेफर करून हे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला काय काम करायचं आहे, जेवढं पण बँकिंगशी रिलेटेड कंटेंट तुमच्या सिलेबसमध्ये आहे ह्याच्यामध्ये हुडकायचं तेवढं कव्हर करून घ्यायचं. SP बक्षी आणि SP बक्षीची जी पुस्तकं ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश हे हायली रिकमेंडेड बुक आहे मोस्ट ऑफ यूट्यूबर्सकडून और ज्यांनी बँकेचे एक्झाम्स क्रॅक केलेले आहेत त्यांच्यातर्फे. त्याच्यानंतर नेक्स्ट बुक आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जेवढे पण स्टुडंट्स आहेत ज्यांचे इंग्लिशमध्ये थोडंसं वीक आहे त्यांनी हे 2 पुस्तक परचेस करू शकतात. प्लिंट टू पॅरामाउंट बाय नीतू सिंग, राईट. ही पुस्तक आहे, ही एकदम फेमस बुक आहे. ही तुम्हाला 2 व्हेरियंटमध्ये पुस्तक ही भेटते. नंबर फर्स्ट, ही पूर्ण पुस्तक तुम्हाला इंग्लिशमध्ये भेटते, म्हणजे क्वेश्चन्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण इंग्लिशमध्ये भेटते. तुम्हाला वॉल्यूम 2 परचेस करायचं आहे. और तुमची इंग्लिश जर थोडंसं वीक असेल तर मग क्वेश्चन आणि त्यांचा आन्सर हिंदी एक्सप्लेनेशनमध्ये सुद्धा भेटू शकते. तर प्लिंट टू पॅरामाउंट हे 2 पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला याची ऑनलाईन कॉपी पण भेटेल. आता सांगतो ऑनलाईन कॉपी आणि ऑफलाईन कॉपीमध्ये फरक काय असते. जर तुम्ही ऑनलाईन कॉपी मागवलात तर त्याच्यामध्ये जे पेजेस येतात ते झेरॉक्सचे पेजेस येतात, और समटाईम तुम्हाला PDFचं झेरॉक्स काढून देण्यात येते, बाइंडिंग करून देण्यात येते. त्यामुळे मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही डायरेक्ट दुकानात जा. सेकंड हँड, आता जर तुम्ही पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये राहत असाल तर तिथं ABC मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं सेकंड हँडमध्ये पुस्तक वगैरे भेटत असतात. सेकंड हँडमध्ये जरी भेटली नाही, हे असे पुस्तक असतात की मॅक्सिमम टाईम कसं होतं माहिती आहे का, कोणी जर परचेस केलं तर विकत नाही. त्यामुळे भेटलं ठीक, अदरवाईज तुम्ही सेकंडमध्ये ब्रँड न्यू परचेस करू शकता ऑनलाईन जर तुम्हाला जाणं होत नसेल तर. ही पण पुस्तक आहे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ह्याचे जे प्राईस डिटेल्स आहेत मी तुम्हाला कॉलवर सांगेन, कारण हे जे प्राईस आहेत हे सारखे ह्याचे फ्लक्च्युएट होत असतात. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये नेक्स्ट बुक आहे जी फक्त आणि फक्त, आता अगोदरचे जे पुस्तक दाखवलं होतं ते मी तुम्हाला जे ऑल अदर एक्झाम्स आहेत त्याच्याशी रिलेटेड गृहीत धरून दाखवण्यात आलं होतं. पण आता जे पुस्तक दाखवणार आहे त्याच्यामध्ये जेवढे इंग्लिश आहेत ते फक्त आणि फक्त बँकिंग एक्झामशी रिलेटेड जे पण इंग्लिश आहे ते त्याला गृहीत धरून ते पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. ते म्हणजे अड्डा 24/7ची एस इंग्लिश. अड्डा 24/7ची एस इंग्लिश आहे. ज्यांना जस्ट रिसेंट मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये बँकिंगचं प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे, स्टील कन्फ्यूज आहेत कोणती पुस्तक घ्यायला पाहिजे काय नाही, तर मी त्यांना रेफर करेन की तुम्ही अड्डा 24/7ची एस इंग्लिश हे पुस्तक घ्या. एकदम पैसा वसूल पुस्तक आहे. तुम्हाला 1100 ते 1200मध्ये अराउंड प्राईस फ्लक्च्युएट होत असतात. 1100 ते 1200मध्ये अड्डा 24/7 तुम्हाला 4 पुस्तक देते. ते कोणते 4 देते, त्या 4 पैकी पहिली पुस्तक आहे एस इंग्लिश. बाकी जे 3 पुस्तक आहेत अपकमिंग व्हिडिओजमध्ये सांगेन. आणि त्याच्यानंतर जेवढे पण बुक्स मी तुम्हाला याच्यामध्ये शो करायलो व्हिडिओजमध्ये वगैरे दाखवायला, जेवढे पण बुक्स ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामागचे काही पुस्तक असे आहेत, काही बुक्स असे आहेत की ज्याचे PDF कॉपी तुम्हाला ऑनलाईन भेटतील आणि मग ऑनलाईन ते PDF कॉपी घेऊन तुम्ही वाचू शकता आणि मग तुम्हाला परचेस करायचं की नाही ते डिसाईड करू शकता. पण त्याच्यामागचं एक ड्रॉबॅक आहे, तुम्ही जर आत्तापर्यंत बँकिंग एक्झामशी किंवा बँकेच्या क्लासेसशी मिनिमम जर तुम्ही 1.5 ते 2 महिने क्लासेस केलेत तरच ते पुस्तक वाचलं तरच तुम्हाला समजतील. अदरवाईज तुम्ही आत्तापर्यंत बँकिंगचे एकही क्लास केलं नाही आहे आणि मग एखाद्या बुकचं PDF डाउनलोड करून वाचायला स्टार्ट केलात तर मग ते काहीच कामाचं होणार नाही, तुम्ही सॅटिस्फाईड होणार नाहीत. हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतो. काही पुस्तक असे आहेत की जे मी आतापर्यंत रीड केलेले नव्हते. विदाऊट स्टडी, म्हणजे एखाद्या टॉपिक आहे ते न शिकताच मी ते पुस्तक वाचायला स्टार्ट केलं तर मला काही समजत नव्हतं आणि मग त्या टॉपिकशी रिलेटेड मी व्हिडिओज वगैरे बघितले आणि मग नंतर जेव्हा मी बुक रेफर करायला स्टार्ट केलं तेव्हा मला कळालं की जर तुम्ही अभ्यास करताल, क्लासेस वगैरे करताल तरच तुम्हाला ते पुस्तक समजतात. अदरवाईज
कोणतीच बुक तुमच्या कामाची नाही आहे. ओके, तर इंग्लिशच्या रिलेटेड हे 3 ते 4 पुस्तक मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता तुमच्यापैकी जर मॅक्सिमम जणांना वाटतं की सर आम्ही कोणते पुस्तक परचेस करायला पाहिजे जे की मस्ट आमच्याजवळ असायला पाहिजे. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता जस्ट करंट सिच्युएशनमध्ये तुमची 12th झालेली आहे आणि यावर्षी जर तुम्ही BCom फर्स्ट इयरला असाल तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये वर्ड पॉवर मेड इझी ही पुस्तक 101% असायला पाहिजे. भलेही तुम्ही बँकिंगला नको जा, तुम्ही अभ्यास करा नको, शिक्षण जरी सोडून दिलं तरी ही पुस्तक तुमच्याजवळ असायला पाहिजे. कारण याच्यामुळे तुमचे शब्दसंग्रह जे आहे, शब्दांचा जो डाटा आहे तुमच्याजवळ ते वाढते आणि कुठं ना कुठं ते डाटा तुम्हाला समोर जाऊन फायद्यामध्ये पडते. बरोबर आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिशपेक्षा मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही जर बँकेचे क्लासेस केले नसाल एकही दिवस तर तुम्ही नीतू सिंगची प्लेन टू पॅरामाउंट हिंदी टू इंग्लिश हे पुस्तक परचेस करा, तुम्हाला प्रॉफिटमध्ये राहताल. जर तुम्ही बँकिंगचा अभ्यास केलात मागच्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून किंवा मागच्या 6 महिन्यापासून आणि जर तुम्हाला इंग्लिश परफेक्ट करायचं तर मी तुम्हाला सांगेन ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश SP बक्षी तुम्ही परचेस करा. हे जे 2 ते 3 पुस्तक आहेत हे तुम्हाला बँकिंगच्या IBPS PO SBI PO RRB POच्या प्री मेन्ससाठी सफिशियंट आहेत. दुसरे कोणतेच परचेस करायचं नाही. आता ओव्हरऑल जर इंग्लिशच्या सब्जेक्टवर तुम्हाला बुक्सवर जर काही खर्च करायचा असेल तर तुम्हाला हे 3 पुस्तक परचेस करायचे आहेत. नंबर फर्स्ट वर्ड पॉवर मेड इझी, प्लेन टू पॅरामाउंट हिंदी टू इंग्लिश आणि त्याच्यानंतर SB बक्षीची ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश. हे तिन्ही पुस्तक अराउंड तुम्हाला 800 to 900च्या आसपास तिन्ही पुस्तक भेटून जातील. ह्याच्यामध्ये तुमचं इंग्लिशचं प्री मेन्स पूर्णच्या पूर्ण कव्हर होईल आणि तिन्ही पुस्तकसाठी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या घरी तिन्ही पुस्तक भेटून जातील विथ इन्क्लुडिंग डिलिव्हरी चार्ज जे की अराउंड 40 to 50 रुपीज असेल. तुम्ही पाहू शकता स्टॉकमध्ये माझ्याजवळ ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश एवढे पुस्तक आहेत. पुन्हा आणखी ड्रॉवर्समध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत जे तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकतील. ओके, थोडंसं बॅकग्राऊंडला नॉईज आहे, आय होप यू कॅन अंडरस्टँड, तुम्ही समजू शकता. ओके, तर आता इंग्लिश नंतर नेक्स्ट जे आपल्याला बघायचं आहे ते आहे मॅथमॅटिक्स, राईट. क्वांट ज्याला आपण म्हणता, इंग्लिश नंतर क्वांट हा नेक्स्ट आपला टॉपिक आहे. आता क्वांटमध्ये काही पुस्तक प्रीसाठी आहेत, काही पुस्तक मेन्ससाठी आहेत. तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कोणते पुस्तक प्रीसाठी आहेत, कोणते मेन्ससाठी आहेत की जे की तुम्हाला फॉलो करायचे. ओके, फर्स्ट क्वांटसाठी मी तुम्हाला पुस्तक सांगेल फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अर्थमॅटिक, अरिहंत पब्लिकेशनची पुस्तक आहे. फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अर्थमॅटिक अरिहंत पब्लिकेशनची पुस्तक आहे आणि ही पुस्तक राजेश वर्मा यांच्या नावानं फेमस आहे. ह्या पुस्तकमध्ये आता ही जी पुस्तक आहे हे पुस्तक फक्त आणि फक्त बँकिंगची एक्झामशी रिलेटेड प्रिपेअर केली नाही आहे, ऑल ओव्हर अदर एक्झाम्स कोणत्या एक्झामसाठी मॅथ्ससाठी पुस्तक काम आलं आहे ते मी सांगतो. RBI SBI IBPS PO क्लर्क, SSCमध्ये 10+2 CGL CPO मल्टीटास्किंग, त्याच्यानंतर स्टेट CSAT CMAT अदर एक्झाम मॅनेजमेंट एंट्रन्स हॉटेल मॅनेजमेंट रेल्वेज भरपूर साऱ्या एक्झामसाठी पुस्तक आहे. तुम्हाला फक्त याच्यामध्ये बँकिंगशी रिलेटेड जे पण तुमचे टॉपिक्स आहेत ते कव्हर करायचं आहे आणि हायली रिकमेंडेड बुक आहे मॅथ्ससाठी. त्याच्यानंतर अड्डा 24/7ची मी तुम्हाला 4 पुस्तक सांगितलं होतं, त्याच्यापैकी पहिली होती एस इंग्लिश. 4 पुस्तकपैकी दुसरी पुस्तक आहे एस क्वांट. आता हे जे एस क्वांट हा पुस्तक तयार केलेली आहे ह्याची खासियत काय माहिती आहे का, हे बुक फक्त आणि फक्त बँकिंगशी रिलेटेड तुम्हाला अभ्यासक्रम देते. म्हणजे ह्या पुस्तकमधले ईच अँड एव्हरी लाईन बँकिंगशी रिलेटेड आहे. ह्याच्यामध्ये रेल्वेजचं मॅथ नाही आहे, काय नाही, फक्त आणि फक्त बँकिंग. आणि ह्याच्यामध्ये कोणत्या बँकेचे एक्झाम्स तुम्ही प्रिपरेशन करू शकता, SBI IBPS RBI NABARD अँड अदर एक्झाम्स. आणि याच्यामध्ये 2700 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ओव्हरऑल 2700 क्वेश्चन आणि डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ हायली रिकमेंडेड बुक आहे एस क्वांट्स बँकिंगच्या प्रिपरेशनसाठी. कारण हे पुस्तक सारखं अपडेट होत असते, अपग्रेड होत असते, त्यामुळे लेटेस्ट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये भेटेल. फास्ट ट्रॅक अर्थमॅटिक ऑब्जेक्टिव्ह अर्थमॅटिक ही जी आहे एकदा पब्लिश झाल्यानंतर त्याला 2 ते 3 वर्ष लागतात लेटेस्ट प्रिंट यायला. पण ही जी पुस्तक आहे एव्हरी 3 to 4 मंथ हे चेंजेस होत राहतात. कारण अड्डा 24/7 हे असं चॅनल आहे और असं कोचिंग सेंटर आहे जे फक्त आणि फक्त बँकिंगच्या ह्याच्यावर फोकस करते. त्यामुळे तुम्हाला हायली रिकमेंड आहे ही बुक. जर तुम्ही मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये बँकिंगची प्रिपरेशन स्टार्ट केलं असाल तर मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन तुम्ही हे बुक फॉलो करा. त्याच्यानंतर प्री आणि मेन्ससाठी दोन्ही प्री आणि मेन्स एकाच जर पुस्तकामध्ये तुम्हाला कव्हर करायचं असेल प्री आणि मेन्स बँकिंगशी रिलेटेड तर मी तुम्हाला
रेफर करेन यस चंद, डॉक्टर आर एस अग्रवाल, सुलतानचंद पब्लिकेशन, डॉक्टर आर एस अग्रवालची क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड. ट्रॅव्हल फ्री बुक नाही आहे, थोडीशी हेवी पुस्तक आहे. 725 रुपयाची किंमत आहे. बट अराउंड तुम्हाला हे पुस्तक आपल्याकडून जर ऑर्डर केला तर 600 रुपयाला भेटून जाईल. तुम्हाला 125 रुपयाच्यावर ऑफ भेटतील. आता या पुस्तकीची खासियत काय सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग, IBPS PO ह्याच्यासोबत GMATची प्रिपरेशन, जवळपास 30 ते 40 एक्झामची प्रिपरेशन तुम्ही एकाच बुकमध्ये करू शकता. विथ दॅट ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की बँकिंगचे जे प्री प्लस मेन्स आहेत तर दोन्हीची प्रिपरेशन तुमची एकाच पुस्तकामध्ये होऊन जाते. बरोबर आहे. बाकी तुम्हाला ऑदर कोणते परचेस करायची गरज नाही आहे. आता ही जे बुक आहे, जर एकूण जर 3 पुस्तक जर तुम्हाला क्वांटचे प्री आणि मेन्ससाठी जर कोणते हायली रिकमेंडेड बुक्स असेल तर मी तुम्हाला सांगतो कोणते कोणते बुक्स आहेत. जर तुमचा अभ्यास बँकिंगशी रिलेटेड अभ्यास मागच्या 6 महिन्यात झालेला आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही अभ्यास केलं नाही आहेत, तर मी तुम्हाला रेफर करेन की तुम्ही एस क्वांट हे पुस्तक परचेस करा. जर ऑलरेडी एस क्वांट तुमच्याजवळ असेल तर मग मी तुम्हाला हायली रिकमेंडेड करेन क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड बाय आर एस अग्रवाल. ह्या 3 पैकी हे 2 पुस्तक तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. एस क्वांटची आणि मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची, हे 2 पुस्तक कंपल्सरी तुमच्याजवळ असायला पाहिजे. हे दोन्ही पुस्तक, आता हे पुस्तकीची किंमत बॅकग्राऊंडला तुम्हाला इथं 999 दिसायली, पण हे तुम्हाला ह्याच्यापेक्षा हाफ प्राईजमध्ये अराउंड 400 to 300 या 350मध्ये एस क्वांट भेटून जाईल. आणि त्याच्यानंतर डॉक्टर आर एस अग्रवालची क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं पण माझ्याजवळ भरपूर स्टॉक आहे. इथे तुम्ही पाहू शकता, मे बी तुम्हाला दिसत असेल तर हे पण पुस्तक तुम्हाला मिळून जातील. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे झाले प्रीसाठी. आता मेन्ससाठी पण काही पुस्तक आहेत. आणखी पुस्तक आहे हे जे काही क्लासेसचे फेमस क्लासेस आहेत, राकेश यादव सर म्हणून, तर यांच्या क्लासेसची पुस्तक आहे राकेश क्लास नोट्स ऑफ मॅथ्स बाय राकेश यादव सर. भरपूर सारे एक्झामसाठी आहे. ही जी बुक आहे ही प्रिंट केलेली नाही आहे, ही बुक्स हँड रिटन नोट्स आहेत. जे हँड रिटन नोट्स असतात त्यांनी त्याचे झेरॉक्स वगैरे काढलेले आहेत, ब्लॅक पेपरवर प्रिंट केलेले आहेत. आणि हे बुक तुम्हाला कुठंच नाही भेटत. हे बुक डायरेक्टली माझ्याजवळसुद्धा हे बुक अवेलेबल नाही आहेत. तुम्हाला जर ही पुस्तक परचेस करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन ॲमेझॉनवरून परचेस करू शकता. 8 to 10 डेजमध्ये हे पुस्तक तुम्हाला भेटून जाईल. ह्या पुस्तकीचा रिव्ह्यू मी माझ्या स्टुडंट्स करून घेतलेला आहे, बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिव्ह्यू आलेला आहे. आणि याच्यामध्ये जे नोट्स वगैरे लिहिलेले आहेत हे हँड रिटन नोट्स आहेत, म्हणजे हाताने लिहिलेले आहेत. तुम्ही हे पुस्तक पण रेफर करू शकता. 330 रुपयाच्यावर प्रिंट रेट आहे, पण डिस्काउंट सेशनमध्ये तुम्हाला 250 ते 270 रुपयालापर्यंत भेटून जाईल, त्यापेक्षा जास्त काही नाही. त्याच्यानंतर जर आता काही एक्झाम्स जर पाहायचे असतील बँकिंगशीच रिलेटेड पण मेन्ससाठी, आणि तर 2 पुस्तक मी तुम्हाला रिकमेंडेड करेन क्वांटसाठी. आता हे जे पुस्तक होते कोणते कोणते, एक गोष्ट लक्षात द्या. फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अर्थमॅटिक बाय राजेश वर्मा, त्यानंतर एस क्वांट, त्यानंतर आर एस अग्रवाल, हे प्रीसाठी उपयोगी पडतात आणि काही काही पोर्शनमध्ये मेन्ससाठी. पण जर समटाईम्स मेन्सचा जर पेपर हार्ड आला असेल तर अवघड क्वेश्चन्स आले असतील तर तुम्ही तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असेल की यावर्षीचा मेन्सचा पेपर खूप टफ आला होता, यावर्षीचा मेन्सचा पेपर खूप अवघड आला होता, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स अशा प्रकारचे आले होते. तर ते कशातून येतात, ते 2 पुस्तकीतून येतात. त्याच्यामध्ये सर्वात फर्स्ट आहे हाऊ टू प्रिपेअर फॉर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फॉर CAT. आता हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला 2साठी हायली रिकमेंडेड आहे. नंबर फर्स्ट MBAच्या एंट्रन्स एक्झामसाठी आणि बँकेच्या एक्झामसाठी, जे की मेन्समध्ये. हे पुस्तकातून मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात किंवा ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स येतात तर तुम्ही ह्याच्यातून रेफर वगैरे केलं, ह्याच्यातून स्टडी केलं तर तुम्ही इझिली ते क्रॅक करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अरिहंत पब्लिकेशनची क्वांटम कॅट बाय सर्वेश के वर्मा. अतिशय हेवी पुस्तक आहे. ही पुस्तक जर तुम्हाला कव्हर करायची असेल पूर्णच्या पूर्ण पुस्तक, प्रत्येक ग्रामरचं टॉपिक, तर त्याला कमीत कमी प्रत्येक गणितचं टॉपिक और क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं टॉपिक तर जवळपास तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष लागेल. पण तेवढं करायची गरज नाही आहे, कारण तेवढे टॉपिक्स तुम्हाला नाहीच आहेत. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्स चेक करून सांगतो एक्झॅक्ट ह्याच्यामध्ये किती टॉपिक्स आहेत काय नाही ते. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं 23 मेन टॉपिक आहेत, म्हणजे एकूण 23 चॅप्टर्स आहेत, 21 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि सब टॉपिक्स म्हणजे प्रत्येक चॅप्टरमध्ये जर टॉपिक पाहायला गेलं 40 टॉपिक्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे जवळपास 400 गुणिले जर तुम्ही 20 केलात
तर जवळपास 400 गुणिले जर 21 केला, 40 गुणिले जर 21 केला तर जवळपास 850 ते 900 टॉपिक्स आहेत. एवढं करायची गरज नाही आहे. ह्याच्यापैकी बँकिंगला 850 ते 900 पैकी बँकिंगला 30 ते 40 टॉपिक्स असतात. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. मी अगोदरच सांगितलं होतं, एवढी मोठी जर पुस्तक तुम्ही पाहत असाल तर याचा अर्थ असं नाही की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पुस्तक कव्हर करायची आहे, बस काही टॉपिक. सर माझा एवढी मोठी पुस्तक ॲक्च्युअलमध्ये असतेच कोणासाठी, तर जे पण टीचर्स मॅथमॅटिक्सचे क्लासेस वगैरे घेतात और स्टुडंट्सला क्वांट शिकवतात, तर त्यावेळेस ते टीचर्स ह्या पुस्तकचं रेफरन्स वगैरे करत असतात. आणि मॅक्सिमम क्लासेसचे टीचर जर तुम्ही ऑलरेडी कुठे बँकेचे वगैरे जर क्लासेस लावलेलं ऑलरेडी चालू असतील तर ते तुम्हाला सांगतात की कोणतेच पुस्तक परचेस करू नका, कोणतेच काय परचेस करू नका, क्लासेसचे जे नोट्स आहेत तेवढंच हे करा. तर त्याच्या मागचं एक रिझन काय असतं, असं नाही आहे की ह्या पब्लिकेशनची त्या टीचरशी दुश्मनी असते. ॲक्च्युअलमध्ये होते काय की एवढे सगळे पुस्तक आल्यानंतर किंवा अशी जर एखादं एक स्टुडंट पुढे एवढी क्वांटम कॅटसारखी जी पुस्तक आली जी की MBAसाठी पण कामाला आहे आणि बँकिंगसाठी पण कामाला आहे, 725 रुपये त्याची किंमत आहे, आणि अशी जर पुस्तक जर एका स्टुडंटजवळ आली तर तो गोंधळून जाईल की त्याला काय करावं, काय नाही, काय सुधारणारच नाही. त्यामुळं तो त्या पुस्तकीचा अभ्यासच करणार नाही. हा पण एक रिझन असू शकतं. आणि मग काही वेळेस काही स्टुडंट थोडंसं काय असं असतात, मेहनती असतात, मग ते अभ्यास करायला स्टार्ट करत असतात, दिवस रात्र झटून अभ्यास करतात, आणि सपोज असं जर एक टॉपिक त्याने मागच्या 5 ते 6 दिवसामध्ये स्टडी केलेला आहे की ते जर एक्झामलाच नसेल तर बिनाकारण त्यांचे दिवस वाया जाऊ नये म्हणून काही टीचर सांगतात की तुम्ही ते फॉलो करू नका. पण इन केस जर तुमचं कुठं क्लासेस नसेल किंवा पर्टिक्युलर तुमच्याजवळ काही बँकिंगशी रिलेटेड बुक्स नसतील तर तुम्ही डेफिनेटली परचेस करू शकता. आता नेक्स्ट सेगमेंटमध्ये मी सांगणार आहे की बँकिंगशी रिलेटेड कोणते कोणते बुक्स तुमच्याजवळ हायली रिकमेंडेड असायला पाहिजे. तर 2च पुस्तक मी सांगेन तुमच्याजवळ, तर ह्या तिन्हीपैकी कोणतेही 2 तुम्ही परचेस करू शकता. 3 पुस्तकं आहेत, ह्या तिन्हीपैकी कोणतेही 2 परचेस करू शकता. नंबर फर्स्ट, फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अर्थमॅटिक बाय राजेश वर्मा. एस क्वांट हे जी 300 ते 350 रुपये असायला आहे याची किंमत. आणि जर तुम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये बँकिंगची स्टडी केलं असाल तर तुमच्याजवळ हे पुस्तक असायलाच पाहिजे. ओके. आणि जर मागच्या वर्षभरापासून जर तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन करत असाल, प्लस जर ऑलरेडी तुम्ही 1-2 बँकेचे एक्झाम्स दिलेला असाल ऑलरेडी, तर मग तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय डॉक्टर RS अग्रवालला ब्लाइंडली ट्रस्ट करा, तुम्हाला रिग्रेट होणार नाही. ओके. त्याच्यानंतर हे जे 2 पुस्तक सांगितलं होतं, अरुण शर्माची आणि क्वांटम कॅटची, हे 2 पुस्तक MBAसाठी वगैरे आहेत. जर तुम्हाला ओव्हरऑल जर क्वांट परफेक्ट करायचं असेल, मार्क कटूच द्यायचे नसेल, तर मग ही पुस्तक तुम्हाला भेटेल. आता ही पुस्तक ऑनलाईन थोडीशी तुम्हाला महाग भेटेल. अराऊंड याची किंमत 725 आहे. ऑनलाईन कॉपी ही 845 याची किंमत आहे. ऑनलाईन कॉपीज तुम्हाला 600 ते 700ला भेटेल. बट जर तुम्ही ABC पुण्यामध्ये जर ABC वगैरे असं इथं जर गेलात, सेकंड हँड बुक्स जिथं भेटतात, तर अराऊंड मॅक्सिमम तुम्हाला हे पुस्तक 450 ते 500 रुपयाला भेटेल. पण माझ्याजवळ हे पुस्तक 550 रुपीजला अवेलेबली आहे. मी ॲज इट इज त्या किमतीमध्ये तुमच्या घरी डायरेक्ट तुम्हाला पोस्ट करेन. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डाटा इंटरप्रिटेशन, DI, जे की DI म्हणून फेमस आहे. तर DIसाठी कोणते कोणते बुक्स तुमच्याजवळ असायला पाहिजे DIची प्रिपरेशन करताना ते मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर फर्स्ट, DIसाठी जे बुक मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन ती आहे ऑलिव्ह बोर्डची. आता हे ऑलिव्ह बोर्ड काय की जसं तुम्ही अड्डा 24/7चे व्हिडिओज वगैरे बघत असता, जे की बँकिंगशी रिलेटेड एक्झाम्स घेत असते, मॉक टेस्ट प्रोव्हाइड करत असते, किंवा जे पण स्टुडंट्स बँकिंगमध्ये आहेत त्यांनी कधी ना कधी नाव ऐकले असतील अड्डा 24/7. त्या स्टुडंट्सपैकी मॅक्सिमम काय स्टुडंट्स MPSC UPSC करत असतील तर त्यांनी ऑलिव्ह बोर्ड हे नाव ऐकलं असेल. ऑलिव्ह बोर्ड एक ॲप्लिकेशन आहे जे की स्टुडंट्सला कंटेंट वगैरे फ्रीमध्ये प्रोव्हाइड वगैरे करत असते, पण मॅक्सिमम जण त्यांना रेफर करतात, काही जण करत नाही. तर त्यांची ही जी पुस्तक आहे DI डिकोडेड बाय ऑलिव्ह बोर्ड, ह्या पुस्तकाची टोटल किंमत आहे 595 रुपये. ही पुस्तक तुम्हाला कोणत्याच बुक स्टोअरमध्ये मिळणार नाही. ही पुस्तक तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त ॲमेझॉनवरच भेटेल, तुम्हाला तिथून ऑर्डर करू शकता. मी पण हे पुस्तक ॲमेझॉनवरच ऑर्डर केलेलं आहे, तुम्ही पण तिथूनच ऑर्डर करा. अगोदर पहा किंमत किती काय नाही, 2-3 दिवस ॲड टू कार्टमध्ये करून ठेवा. जर कमी होत असेल तर ठीक, अदरवाईज मग ॲज इट इज प्रिंटला मागून घ्यायचं. 50-100 रुपये आपल्या स्टडीसाठी काही जास्त नाही आहेत. ओके. त्याच्यानंतर DIची नेक्स्ट बुक. आता ही पुस्तक कोण वापरावं, सॉरी मी थोडंसं जल्दी पुस्तक स्किप करत होतो. ऑलिव्ह बोर्डची जे DI पुस्तक आहे ही कोण वापरावी. जर तुम्ही बँकिंगची स्टडी मागच्या 3 ते 4 महिन्यापासून करत असाल तर ही DIची बुक तुमच्याजवळ असायलाच पाहिजे कंपल्सरी, कारण हे हायली रिकमेंडेड बुक आहे. त्याच्यानंतर DIसाठी आणखी एक जे बुक आहे ती आहे डाटा इंटरप्रिटेशन मॅजिकल बुक ऑफ सिरीज बाय के कुंदन. के कुंदन हे फेमस ऑथर आहेत. के कुंदनचे जे बुक्स आहेत हे दिल्ली साईडला वगैरे भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात सेल होतात, आणि मॅक्सिमम टीचर्स पण त्यांच्या बुक्समध्ये किंवा त्यांच्या क्लासेसमध्ये किंवा पेड क्लासेसमध्ये और यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम मॅरेथॉन वगैरे घेत असताना जे पण DI शिकवतात ते पूर्णच्या पूर्ण
ह्या पुस्तकातून शिकवतात. ह्या पुस्तकाची प्राईस 350 रुपये आहे. तुम्हाला हे प्राईस 200 ते 250 रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक तुमच्या 2 ते 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर DIची नेक्स्ट बुक आहे ते म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन फॉर CAT बाय अरुण शर्मा, 3rd एडिशन आहे. ई बुक पण याची तुम्हाला अवेलेबल भेटेल. मेन्ससाठी जर तुम्हाला DIचं प्रिपरेशन करायचं असेल तर हे DI बाय अरुण शर्मा हे पुस्तक तुम्हाला फेमस आहे, कुठेही भेटून जाईल. DI बाय अरुण शर्मा कोणत्याही दुकानात जा, ABC मध्ये वगैरे और कुठं बाहेर DI बाय अरुण शर्मा जर असेल तर याच्यावर प्राईस एक मी चेक करतो. प्राईस काही पुस्तकामध्ये समोर असते और काही पुस्तकामध्ये बॅक साईडला असते. एक सेकंड हा. तर ही पण पुस्तक अवेलेबल आहे मेन्ससाठी. त्यामध्ये मॅक्सिमम ॲडव्हर्टाइजमेंटच आहेत. आणि हे जे पुस्तक आहे ना, अगोदर मी काय काय सांगलेले काय काय पुस्तक आहेत ते भलेही थोडेसे महाग आहेत, पण मी काय रिकमेंड करायला होते कारण हे जे पुस्तक असतात त्याच्याशी रिलेटेड मॅक्सिमम, जसं की आता ऑलिव्ह बोर्ड असू दे किंवा मग टेक्स्ट बुक असू दे और अनअकॅडमी असू दे, बायजूस असू दे, तर ह्यांनी काय करतात ह्या बुकवर लाईव्ह स्ट्रीम म्हणजे मॅरेथॉन घेतात. आता ही जी SP बक्षीची जे पुस्तक सांगितलं होतं मी तुम्हाला, आता ही SP बक्षीची ही जे पुस्तक आहे तर या पुस्तकावर मॅक्सिमम टीचर्स काय करतात, व्हिडिओ सिरीज स्टार्ट करतात एक्झामचे 20 ते 25 दिवस अगोदर. आणि व्हिडिओ सीरीज स्टार्ट केल्यानंतर त्यांनी सांगतात की SP बक्षी या पूरा पुस्तक ये जो किताब है इस किताब को हम 20 दिन में पूरा का पूरा सीख लेंगे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगतात की या पुस्तकाचा अभ्यास कसं करायचं काय नाही ते. आणि त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओचे जे लिंक्स आहेत ते माझ्याजवळ ऑलरेडी अवेलेबल आहेत. इन केस जर तुमच्यापैकी कोणी हे पुस्तक परचेस केलं तर या बुकसोबत मी त्यांना ते लिंक्स पण देईन, म्हणजे तुम्हाला काय होईल ह्या पुस्तकसोबत ह्याचा अभ्यास कसं करायचं ते पण तुम्हाला माहीत होऊन जाईल. ओके. आणि राहिलं आहे ह्या पुस्तकच्या प्राईसशी रिलेटेड, तर इथं एक्झॅक्टली काय मेन्शन वगैरे केलेलं नाही आहे. आणि मी पण एवढे सारे पुस्तक एकदाच परचेस केलं होतं त्यामुळे मला पण एक्झॅक्टली माहीत नाही याचं प्राईस किती आहे काय नाही. बट मी डेफिनेटली इन केस जर तुमच्यापैकी कोणाला हवा असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये याचं ऑलरेडी पिन कमेंट करून ठेवून टाकेन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडंसं फायदा होईल. ओके. प्राईस लक्षात असायला पाहिजे यार, प्राईस असं होतं कामा नये. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट आहे रिझनिंगची रिलेटेड. जस्ट 1 सेकंड. ह्याच्यापैकी हायली रिकमेंडेड बुक कोणती आहे, जर मागच्या 6 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये तुम्ही जे बँकेचे क्लासेस जॉईन झाले असतील तर हे परचेस करा. त्यानंतर जर ऑलरेडी तुम्ही एखादी एक्झाम दिलात आणि जर DIमध्ये तुमचे मार्क्स कमी आले असतील तर तुमच्याकडून रिकमेंडेड आहे के कुंदनची तुम्ही हे पुस्तक परचेस करा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिझनिंगशी रिलेटेड. तर रिझनिंगशी रिलेटेड कोणते कोणते बुक्स तुमच्याजवळ असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगेन. फर्स्ट आहे एस रिझनिंग. आता अड्डा 24/7चे मी तुम्हाला 4 पुस्तक सांगितले होते. 4 पैकी पहिली पुस्तक होती एस इंग्लिश, दुसरी पुस्तक होती एस क्वांट, तिसरी पुस्तक आहे एस रिझनिंग. एस रिझनिंग ही अशी पुस्तक आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बँकेशी रिलेटेड जे पण रिझनिंग आहेत ते पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि 3000 क्वेश्चन्स विथ डिटेल सोल्युशन याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. इन केस जर तुम्हाला SBI, IBPS, RBI, नाबार्ड आणि अदर एक्झाम्स म्हणजे बँकिंगशी रिलेटेड जे एक्झाम्स असतात RBI बी ग्रेड ऑफिसर वगैरे, तर त्याची प्रिपरेशन करायची असेल, मागच्या 6 महिन्यामध्ये तुमचे क्लासेस स्टार्ट झाले असतील, रिझनिंग वीक असेल, एक पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही एस रिझनिंग हे पुस्तक परचेस करू शकता. आणि अड्डा 24/7च्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड पूर्णच्या पूर्ण व्हिडिओसुद्धा भेटून जातात, कसा अभ्यास करायचं काय नाही ते, आणि जो की तुम्हाला थोडीफार हेल्प होईल. त्याच्यानंतर रिझनिंगसाठी जे नेक्स्ट बुक आहे ती म्हणजे ऑलिव्ह बोर्डची. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑलिव्ह बोर्ड जसं अड्डा 24/7 आहे तसंच एक ऑलिव्ह बोर्ड आहे, त्यांची तुम्हाला हे पुस्तक भेटेल पझल मेनिया. आता पझल मेनियामध्ये पूर्णच्या पूर्ण ते एक्सप्लेन केलेलं आहे. 595 रुपयाची बॅक साईडला प्रिंट कवर आहे, प्रिंट किंमत आहे, पण ऑनलाईनला अमेझॉनवर याच्यापेक्षा कमी भेटेल. अगेन ही पुस्तक पण तुम्हाला कुठं बुक स्टोअर्समध्ये अवेलेबल होणार नाही, और एस रिझनिंगची पण हे जे पुस्तक आहे कुठं अवेलेबल होणार नाही. तुम्हाला जर घ्यायचं असतील एक तर तुम्हाला ऑनलाईन परचेस करावं लागेल ॲमेझॉनवरून, और आमच्या साईड थ्रू परचेस करावं लागेल. वाय रिझन, कारण आम्ही हे बल्कमध्ये एकदाच मागवतो त्यामुळे थोडंफार आम्हाला प्राईजमध्ये कन्सेशन वगैरे भेटत असतं, तर ते तुम्हाला मिळू शकतं. ओके. ह्याच्यामध्ये ॲमेझॉनचे तुम्ही कवर पण पाहू शकता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे पझलसाठी नेक्स्ट म्हणजे मॅजिकल बुक ऑन पझल बाय के कुंदन. मॅजिकल बुक ऑन पझल बाय के कुंदन हे फेमस पुस्तक आहे के कुंदनचे. याच्या अगोदर पण मी तुम्हाला एक पुस्तक दाखवलं होतं. आणखी एक पुस्तक आहे के कुंदनची, ते म्हणजे मॅजिकल बुक ऑन पझल बाय के कुंदन. ह्याचे लाईव्ह क्लासेस पण अवेलेबल असतात. लाईव्ह क्लासेसशी रिलेटेड कसं जॉईन करायचं, कसं पाहायचं, ह्या पुस्तकमध्ये एक छोटंसं हे येते, एक QR कोड येते, ते जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला लाईव्ह क्लासेस पाहू शकता येते. ओके. बॅक साईडला इथं QR कोड तुम्ही पाहू शकता, इथे दिलेला आहे. हे QR कोड स्कॅन केला तर तुम्ही क्लासेस करू शकता. तर ही पुस्तक मॅजिकल इंग्लिश बुक ऑन पझल कोणासाठी आहे
की ज्यांनी ऑलरेडी 1 ते 1.5 वर्ष बँकेमध्ये अभ्यास करायलेत, पझलमध्ये जर थोडंसं प्रॉब्लेम असेल तर मॅजिकल बुक ऑन पझल हे तुम्ही फॉलो करू शकता. वन्स अगेन मी 3री ते 4थी वेळेस सांगायलो की जर तुमचे क्लासेसवाले जर म्हणत असतील तर अशी पुस्तक परचेस करू नका, तर त्याचा मागचं मेन रिझन असं आहे की तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून. और सेकंड रिझन की तुमच्या क्लासेसच्या मॉड्यूलमध्ये जे पण इन्फॉर्मेशन आहे ती ह्या पुस्तकीतून ॲज इट इज छापलेली असेल, हे दुसरं रिझन राहू शकते. और तिसरं रिझन, सर्वात इम्पॉर्टंट रिझन, की तुमचे टीचर्स जे तुमच्या क्लासेसमध्ये शिकवायलेत, जे तुमच्या क्लासेसचे टीचर आहेत जे तुमच्या क्लासेसमध्ये शिकवायलेत ते ह्याच पुस्तकातून शिकवायलेत. आणि स्टुडंट्स जर ह्याच पुस्तकात असेल, स्टुडंटजवळ ही जर पुस्तक असेल तर मग स्टुडंट्स ऑलरेडी अभ्यास करून येईल आणि मग टीचर्सला शिकवताना शिकू देणार नाही और लक्ष देणार नाही. हे 2-3 रिझन असू शकतात. बट तुम्ही जर ऑनलाईन व्हिडिओज पाहून या लाईव्ह एखाद्या ॲप्लिकेशनवरून परचेस करून जर क्लासेस करत असाल तर तुमच्याजवळ ही पुस्तक असायलाच पाहिजे. 370 रुपये प्राईज आहे. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जर विचार करत असतील की सर कोणती पुस्तक घ्यायला पाहिजे, जर तुम्हाला प्रीसाठी स्टडी करत असाल तर तुम्ही कोणती पुस्तक घेऊ शकता. ह्या दोनपैकी एस रिझनिंग और पझल मेनिया हे दोन्हीपैकी कोणतीही बुक तुम्ही वापरू शकता. और तुमच्याजवळ फ्रेंड सर्कल जर असेल, 2-3 मैत्रिणी मित्र तुमच्या बँकिंगमध्ये असाल, अभ्यास करत असाल तर तुम्ही स्वतः एस रिझनिंग घ्या और फ्रेंडला पझल मेनिया घ्यायला सांगा. म्हणजे दोन्ही बुक ॲट ए टाईम तुमच्याजवळ अवेलेबल असेल. तुम्ही नंतर शेअर पण करू शकता, एक्सचेंज पण करू शकता. म्हणजे ॲट ए टाईम दोन्ही पुस्तक तुम्हाला भेटतील. ओके. त्याच्यानंतर मेनसाठी जर प्रिपरेशन करत असाल तर ही पुस्तक तुम्हाला भेटेल. प्रीसाठी पण वापरू शकता, असं नाही की मेनसाठी, पण प्रीसाठी पण वापरू शकता. ओके. त्याच्यानंतर मेन्ससाठी फक्त आणि फक्त मेन्स ओनली वन अँड ओनली फॉर मेन्ससाठी जर काही पुस्तक असतील तर रिझनिंगशी रिलेटेड 3 पुस्तक मेन्ससाठी मी तुम्हाला शो करणार आहे. कोणते कोणते 3 पुस्तक आहेत, जस्ट वन सेकंड. सर्वात पहिली पुस्तक आहे M.K. पांडेची. M.K. पांडेची खूप फेमस पुस्तक आहे. ट्रॅव्हल फ्री बुक आहे, छोटीशी पुस्तक आहे, कुठेही तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि ही पुस्तक तुम्हाला ऑनलाईन भेटेल की नाही आय डोंट नो, मला माहीत नाही, पण ही पुस्तकीची प्राईस 250 रुपये. ही पुस्तक आपल्याकडे 180 रुपयाला अवेलेबल आहे. डायरेक्ट तुम्हाला घरी येऊन भेटेल. मॅजिकल इंग्लिश बुक सिरीज ॲनालिटिकल रिझनिंग बाय M.K. पांडे, न्यू फुल्ली रिवाइज एडिशन. राईट. ही पुस्तक मेनसाठी कामाची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट के कुंदनची, जसं तुम्हाला आत्ता सांगितलं होतं मॅजिकल बुक ऑन पझल के कुंदनची, तशीच आणखी एक आहे वर्बल रिझनिंग बाय के कुंदन. राईट. ही पण एक पुस्तक आहे जी की फक्त आणि फक्त रिझनिंगसाठी कामाची आहे, रिझनिंगसाठी. बरोबर. तर मॅक्सिमम स्टुडंट्स काय करतात, के कुंदनचे कॉम्बो परचेस करतात. राईट. के कुंदनचे कॉम्बोज आहेत. दोन्ही पुस्तकाचे लेखक के कुंदनच आहेत, जे की तुम्ही ऑनलाईन जर भेटेल ॲमेझॉनवर वगैरे तर तुम्ही परचेस करू शकता. मी आणखी एक वेळेस त्याची प्राईस सांगायलो. ही जी पुस्तक आहे मेन्ससाठीची त्याची किंमत आहे 350 रुपये. आणि प्रिलिम्ससाठी जे पुस्तक आहे के कुंदनची त्याची किंमत आहे 370 रुपये. ओके. प्राइसिंगमध्ये डिफरन्स आहे, कारण प्रीचीच पुस्तके जास्त विकल्या जातात, त्यामुळे प्रीचे 370 रुपये ठेवलेले आहेत आणि मेन्सला थोडेफार कमी असतात, त्यामुळे 350 रुपयाची किंमत ठेवलेली आहे. हे दोन्ही पुस्तकीचं कॉम्बो जर ॲमेझॉनवर तुम्हाला इझिली स्वस्तामध्ये भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही परचेस करून ठेवा, कामाला येईल. त्याच्यानंतर डॉक्टर R.S. अगरवालची, ह्याच्या अगोदर मी तुम्हाला एक बुक सांगितली होती, ती म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. राईट. मॅथ्ससाठी डॉक्टर R.S. अगरवालची पुस्तक सांगितली होती. ही पुस्तक बऱ्यापैकी हेवी पुस्तक आहे. त्याच्यानंतर आणखी एक पुस्तक आहे R.S. अगरवालची, ती म्हणजे अ मॉडर्न अप्रोच टू वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग. अशी मोठीच्या मोठी पुस्तक आहे. कोणाला जर फेकून मारलं तर इझिली तो तिथंच हेडशॉट दिल्यासारखं होईल त्याला. बट सरस्वती आहे, हेडशॉट वगैरे द्यायची काही गरज नाही आहे. डॉक्टर R.S. अगरवालची ही जी पुस्तक आहे, ह्या पुस्तकीचं प्राईस ही थोडीशी जुनी आहे, 850 रुपये. पण सेकंडमध्ये जर तुम्हाला जर भेटत असेल तर अराउंड 500ला भेटेल. माझ्याजवळ ही पुस्तक 550 रुपीजला अवेलेबल आहे, कारण मला तेवढ्यालाच पडली होती. आणि ही यूज्ड बुक आहे. बरोबर आहे. ओरिजिनल जर परचेस करायला गेला तर 850. आता हा जो एडिशन आहे हा 2019चा आहे. रिवाइज्ड एडिशन 2019-20चा आला असेल तर मे बी त्याची किंमत अप टू 1000पर्यंत जाऊ शकते. तर हे पण पुस्तक मेन्ससाठी आहे, हायली रिकमेंडेड, वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट काही 2 पुस्तक आहेत स्टॅटिक्स अवेअरनेससाठी. तुम्हाला एकच बुक मी तुम्हाला रिकमेंडेड करेन स्टॅटिक्स अवेअरनेससाठी, ती म्हणजे एस बँकिंग अँड स्टॅटिक अवेअरनेस. अड्डा 24/7चे 4 पुस्तक सांगितलं होतं, तर 4 पैकी चौथी पुस्तक आहे एस बँकिंग अँड स्टॅटिक अवेअरनेसची. ही सुद्धा बुक तुम्ही परचेस करू शकता. फक्त आणि फक्त बँकिंगशी रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये भेटून जाईल. पुस्तकीच्या बॅक साईडला 499 रुपयाची प्राईस दिलेला आहे, पण माझ्याजवळ हे पुस्तक 350 रुपयाला अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, डायरेक्टली तुमच्या घरी येऊन जाईल विदिन 5 to 7 वर्किंग डेज. त्याच्यानंतर
जनरल नॉलेज जे असते, जनरल नॉलेज, तर मी तर तुम्हाला हायली रिकमेंड करेन की जनरल नॉलेज जर असेल, करंट अफेअर्स असेल, तर करंट अफेअर्स जनरल नॉलेजवर कोणत्या बुकवर डिपेंड राहू नका. ऑनलाईन कंटेंट शोधा, आर्टिकल्स वाचा, न्यूज वाचत चला, क्लासेसमध्ये जे पण स्टुडंट्स काय करायला त्याच्याकडे लक्ष देत जा. टेलिग्रामवर खूप सारे चॅनल्स आहेत. आपल्या अकॅडमीचे पण एक चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे भेटत जाते. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाईल. माझ्या अकॅडमीचे 2 टेलिग्राम चॅनल आहेत. एक 11वी-12वीच्या मुलांसाठी आहे, ते तर सोडा, पण एक बँकिंगच्या स्टुडंट्ससाठी एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बँक एक्झाममध्ये जे पण वेकन्सीज वगैरे असतात तर त्याच्याशी रिलेटेड पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या चॅनलवर मिळत जाईल. कोणत्याच बँकेमध्ये किती जागा आहेत, किती जागा शिल्लक आहेत, काय नाही ते, तर त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेन. नेक्स्ट जनरल नॉलेजची जर एक पुस्तक आहे ती म्हणजे लुसेंट पब्लिकेशनची जनरल नॉलेजची. ही पुस्तक मॅक्सिमम मी 5 ते 6 दुकानं वगैरे हुडकलेलं आहे, पण भेटली नाही. एका दुकानात भेटलेली आहे, पण ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल ॲमेझॉनवर, तिथून तुम्ही परचेस करू शकता. ओके, यामध्ये त्याच्यानंतर आता मॅक्सिमम स्टुडंट की सर एवढे सारे पुस्तक आम्हाला दिसायलेत, तर ह्या पुस्तकापैकी कोणती पुस्तक सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, कोणते पुस्तक आम्हाला वाचायला पाहिजे, काय नाही, तर हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते डिपेंड करते की तुम्ही किती महिने बँकेचे क्लास केलात, किती महिने तुमची कोचिंग झालेली आहे, त्याच्यावर डिपेंड करते. त्याच्यापेक्षा जर सर्वात जास्त इम्पॉर्टंट सांगायचं असेल की जर मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये और मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही जर बँकेचे क्लासेस जॉईन केलात आणि जर तुम्हाला काही बुक्स हवे असतील अभ्यासासाठी, तर मी तुम्हाला 5 ते 7 पुस्तकाची लिस्ट सांगणार आहे. म्हणजे आता हे जसं एक शॉपिंग मॉल आहे आपल्यामध्ये, बस आपल्याला ॲड टू कार्ट करायचं आहे. तर कोणते कोणते पुस्तक, मी जर तुमच्या ठिकाणी राहिलो असतो, महाराष्ट्रातलं स्टुडंट आहे मी, मराठीमध्ये सांगायला तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन. 12वी कॉमर्स, BCom झालेलं आहे, MCom झालेलं आहे, माझं अकाउंट्स आहे, आणि अशा सिच्युएशनमध्ये मला बँकिंगचे अभ्यास करायचा आहे 3 वर्ष, आणि मी जर एका ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असेल, ग्रामीण भागात राहत असेल और मेट्रो सिटीजमध्ये राहत असेल आणि बँकिंगचे क्लासेस मला करायचे, तर कोणते कोणते पुस्तक माझ्या शॉपिंग कार्टमध्ये असायला पाहिजे, तर त्या पुस्तकाचे नाव मी तुम्हाला सांगतो. थोडंसं ह्याला मी स्पेस द्यायलो, कारण मला आता इथे पुस्तक ॲड करायचे. ओके, हां, इथे जे पण पुस्तके मी ह्या सेक्शनमध्ये ठेवेल ते पुस्तक तुम्हाला कंपल्सरी परचेस करायचे, बरोबर आहे. ते तुमच्या बँकिंगच्या स्टडी मटेरियलमध्ये असायलाच पाहिजे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बँकिंगच्या स्टडी मटेरियलसाठी तुम्हाला 11वी-12वीला जसं तुम्ही 600-700 रुपये परचेस केलात, डिग्री लेवलला तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला 300-400 परचेस केलात आणि पूर्णच्या पूर्ण पुस्तक आले. पण जर बँकिंगमध्ये जर बँकिंगशी रिलेटेड पुस्तक वगैरे परचेस करायचं असेल तर मिनिमम तुम्हाला 3,000 to 4,000, समटाईम्स हायली केसेसमध्ये जर मेन्स लेवलला गेला तर तुम्हाला अप टू 10,000 पर्यंत बुक्सवर स्पेंड करावंच लागतात. आणि बुक्सवर स्पेंड केलेलं जे अमाऊंट आहे हे काहीच नसते. जर 10,000 केलात तर तुम्ही सेकंडमध्ये विकून 5,000 तुम्ही वापस करू शकता, म्हणजे अराउंड 5,000मध्ये तुमचं काम व्हायला. बट ज्या सरस्वतीमुळं आपलं घर चालायला, ज्या सरस्वतीमुळं आपल्या घरी लक्ष्मी आली, अशा बाबतीत पैशाचा विचार वगैरे करू नये, फटाफट परचेस करून टाकायचं. ओके, तर सर्वात पहिले इंग्लिशशी रिलेटेड मी तुम्हाला 2 ते 3 पुस्तक सांगेन जे की तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला पाहिजे. माझं इंग्लिश कच्चं असल्यामुळे सर्वात पहिले मी वर्ड पॉवर मेड इझी हे पुस्तक परचेस करेन इंग्लिशसाठी. त्याच्यानंतर ग्रामर मला परफेक्ट करायचं आहे, त्याच्यामुळे मी ग्रामरसाठी परचेस करेन प्लेन टू पॅरामाउंट हिंदी टू इंग्लिश बाय नीतू सिंगची हे पुस्तक परचेस करेन. आणि त्याच्यानंतर SP बक्षीची ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश हे 3 पुस्तक परचेस करेन. आणि त्याच्यानंतर लास्ट इंग्लिशची पुस्तक आहे, कारण इंग्लिशचं कसं आहे माहिती आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, इंग्लिशची एक्झाम बँकेमध्ये मॅक्सिमम जणांचं बॅक राहते. का बॅक राहते? कारण पुस्तक वगैरे परचेस करतात जरा मागे पुढे विचार करतात, घेऊ का नका, घेऊ का नको. बट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, इंग्लिशचे 4 पुस्तक तुम्हाला अभ्यास करावंच लागतात. इंग्लिशचा जो पेपर आहे 3 याच्यामध्ये येतं, ग्रामर, ग्रामरमध्ये एक सर्वात पहिलं पोर्शन असतं ग्रामरमध्ये, सेकंड असतं प्रोनाऊन्सिएशनमध्ये आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन्समध्ये, बरोबर आहे. तर हे 3 ह्याचे कव्हर करण्यासाठी तुम्हाला हे 4 पुस्तक कंपल्सरी लागतातच. ओके, त्याच्यानंतर मॅथबद्दल जर 2 पुस्तक तुम्हाला पाहिजे असतील, मॅथबद्दल, क्वांटबद्दल, तर हे 2 पुस्तक मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे डॉक्टर RS अग्रवालची, आणि त्याच्यानंतर आहे अड्डा 24/7ची एस क्वांट. हे 2 पुस्तक सफिशियंट आहेत प्री लेवलसाठी. ओके, हे झाले मॅथ्सचे आणि इंग्लिशचे. टोटल असे 8 पुस्तक झाले. एक सेकंड थोडंसं ॲडजस्ट करतो इथं. इंग्लिशचे 4 आणि मॅथ्सचे 2, 6 पुस्तक झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे DIची डाटा इंटरप्रिटेशनची कोणती पुस्तक घ्यायला पाहिजे, तर DIची तुमच्याजवळ प्री लेवलला असायला पाहिजे. जर तुम्ही प्री लेवलचे स्टुडंट्स आहात तर तुमचं डाटा इंटरप्रिटेशन ऑलिव्ह बोर्डची पुस्तक असायला पाहिजे.
त्याच्यानंतर जर मेन्स लेवलची प्रिपरेशन करत असाल तर DI बाय के कुंदनची पुस्तक असायला पाहिजे और DI बाय अरुण शर्मा, दोन्हीमध्ये सेम आहे. मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही के कुंदनचे पुस्तक परचेस करायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पझलशी रिलेटेड, तर पझलशी रिलेटेड परचेस करायचं असेल तर मी तुम्हाला सरळ सरळ सांगेन की अड्डा 24/7पेक्षाही ऑलिव्ह बोर्डची पुस्तक चांगली आहे. पझल मेनिया बाय ऑलिव्ह बोर्ड, कारण ह्याच्याशी रिलेटेड ह्या एका पुस्तकीवर पूर्णच्या पूर्ण यूट्यूबवर जवळपास 300 ते 400 व्हिडिओज अवेलेबल आहेत की त्या व्हिडिओजमध्ये पूर्णच्या पूर्ण व्हिडिओजमध्ये टीचर्सने शिकवलेलं आहे. तर ही पुस्तक तुमच्याजवळ असायला पाहिजे. त्याच्यानंतर रिझनिंगशी रिलेटेड जर कोणती पुस्तक असेल तर MK पांडेची ही पुस्तक असायला पाहिजे. रिझनिंगशी रिलेटेड पूर्णच्या पूर्ण नॉलेज ह्याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर स्टॅटिक अवेअरनेससाठी अड्डा 24/7ची ही पुस्तक तुमच्याजवळ असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पूर्णचं पूर्ण नॉलेज तुम्हाला मिळेल. ओके. आता हे एवढे बुक्स आहेत बँकिंगशी रिलेटेड. आणखी एक वेळेस सांगायलो, एवढे पुस्तक आहेत. प्रत्येक पुस्तकीमधलं प्रत्येक पान महत्त्वाचं नसते. त्या एकूण पुस्तकामधले जे पण इंडेक्समध्ये जे पण चॅप्टर तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड ते इम्पॉर्टंट असते. बरोबर आहे. आणि बँकिंगची ही जी स्टडी आहे तुम्हाला 1 दिवस 2 दिवस किंवा 3 दिवस 4 दिवस किंवा 6 महिने जसं वर्ष 2 वर्ष करायचे नसते. बँकिंगची प्रिपरेशन डिग्री झाल्यानंतर मिनिमम 2 to 3 इयर्स करावं लागते. मॅक्सिमम काही स्टुडंट्स 3 ते 4 ते 5 वर्ष झटतात, त्याच्यानंतर सोडून टाकतात. तर ओव्हरऑल ह्या एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला एवढ्या पुस्तकीचा अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. बाकी तुमच्यावर डिपेंड असते की तुम्हाला कसा अभ्यास करायचा काय नाही. तर बुकशी रिलेटेड एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. DA2 अकॅडमीचा बँकिंगशी रिलेटेड जे व्हिडिओ सिरीज आहे त्या व्हिडिओ सिरीजमधला हा फर्स्ट व्हिडिओ होता. नेक्स्ट व्हिडिओज येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की ऑनलाईन कंटेंट कसं डाउनलोड करायचं, तुमच्या मोबाईलमध्ये बँकिंगशी रिलेटेड कोणते कोणते ॲप्स असले पाहिजे जे की तुम्हाला इन फ्युचरमध्ये कामाला वगैरे येतील किंवा बँकिंग प्रिपरेशन करत असताना थोडीशी हेल्प होतील. ओके. दॅट्स इट. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काम करायचं आहे की ह्या व्हिडिओला मिनिमम 500 तरी लाईक्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्त इम्पॉर्टंट की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे बँकिंग वेकन्सीशी रिलेटेड, तर ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या बँकेत किती जागा निघालेल्या आहेत, कोणत्या बँकेत कुठं अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं काय नाही, पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. डोंट फॉरगेट की या व्हिडिओजला तुम्हाला 500 लाईक्सपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण नेक्स्ट व्हिडिओ तेव्हाच येईल. ओके. DA2 अकॅडमी तुम्हाला ऑनलाईन बँकिंगचे क्लासेस लावण्यासाठी एक ऑनलाईन पार्टनरशिप प्रोग्राम स्टार्ट करत आहे. त्याच्यामध्ये 1 तारखेपासून बँकेचे क्लासेस स्टार्ट होत आहेत, 1 डिसेंबरपासून. त्याच्यानंतर नेक्स्ट बॅचेस स्टार्ट होत आहेत 1 एप्रिलपासून आणि त्याच्यानंतर 1 मेपासून. आता 1 डिसेंबरची बॅचेस कोणासाठी आहेत, जे BCom लेवल आहेत त्यांच्यासाठी. 1 एप्रिलची बॅचेस कोणासाठी आहेत की जे यावर्षी 12वी कंप्लीट करतील 2022 बोर्डामध्ये, आणि जे पण स्टुडंट्स BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये बँकिंग प्रिपरेशन करणार आहेत. तर या 3 वर्षामध्ये कसा अभ्यास करायचं काय नाही हे आम्ही त्यांना गाईड करणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अपकमिंग टाईम्समध्ये व्हिडिओ येत राहते. ओके. आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट हे जे एवढे मी ॲड टू कार्ट केलेले आहेत बुक्स, एवढे जर बुक्स तुम्हाला परचेस करायचे असतील तर या पूर्णच्या पूर्ण पुस्तकाची प्राईस ओव्हरऑल प्राइसिंग जाईल 5,000पेक्षा कमी. 5,000च्या कमी रेटमध्ये तुम्हाला किती पुस्तकं आले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, म्हणजे अराउंड 11 पुस्तक तुम्हाला यायलेत 5,000पेक्षाही कमी किमतीमध्ये. मी फक्त अंदाजे सांगितलं. कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर मे बी हे 3200 पण होऊ शकतात, 3800 पण होऊ शकतात, 4200 पण होऊ शकतात, पण 5,000पेक्षा जास्त होऊ शकत नाही. ओके. चालेल. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. स्टे कनेक्टेड.